नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवूया तांदळाचे तिप्पट चौपट फुलणारे तांदळाचे पापड, खिच्चे पापड. आता हे एवढं पातेलं भरून पीठ आपण घेतलेलं आहे तांदळाचे. आणि हे तांदळाचे पीठ असं घेतलेले आहे की ते तांदूळ आधी निवडलेत, धुतलेत, सावलीमध्ये वाळवले आणि त्याचंही पीठ तयार करून घेतलेले. आता या पिठाचे 1.5 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पीठ 2.5 किलो इतके आहे. आता याच पिठाच्या आपण पापड्या करणार आहोत, तांदळाचे खिच्चे करणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता या पातेल्याने आपण 1 पातेलं तांदळाचे पीठ घेतलंय आणि आता याच पातेल्याने आपण घेणार आहोत 1.5 पातेलं पाणी. तर आता हे पहिले 1 पातेलं भरून पाणी ओतू आणि आता हे अर्ध पातेलं पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. असं एकूण 1.5 पातेलं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे 1 पातेलं तांदूळाच्या पिठाला 1.5 पट पाणी म्हणजे 1.5 पातेलं पाणी आपण इथे घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता या पाण्याला आपल्याला चांगली सणसणीत उकळी घ्यायची आहे आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊया. आता हा पोहे खाण्याचा चमचा आहे. या चमच्याने मी 3 चमचे मीठ याच्यामध्ये टाकणार आहे. हा 1 चमचा, दुसरा चमचा आणि हा 3रा चमचा मीठ याच्यामध्ये मी टाकले. 2 चमचे पापड खार, तर हा 1 चमचा आणि हा 2रा चमचा भरून पापड खार आता आपण याच्यामध्ये घातला आहे. आता याच्यामध्ये घालायचे पांढरे तीळ. हा 1 चमचा, हा 2रा चमचा, हा 3रा चमचा. 3 चमचे पांढरे तीळ याच्यामध्ये घातलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये ओवा घालू शकता, जिरेसुद्धा घालू शकता, पण जिरे घालताना ते सगळ्यात शेवटी घालायचे, नाहीतर पापडांना पिवळसर रंग येतो. मी याच्यामध्ये जिऱ्याचा वापर न करता पांढरे तीळ वापरलेले आहे. आता याला चांगली उकळी येऊ द्या. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता चांगली याला आपण उकळी घेऊ. आता हे सगळं हलवून घेऊया. पाण्याला उकळी आली. आता आपण याच्यामध्ये घालूया हे पीठ. हे चांगलं आता हलवून घेऊ. आता हे व्यवस्थित हलवून झाले. याच्यावरती झाकण ठेवू आणि 2 मिनिटे याला वाफ येऊ देऊ. आता छान वाफ आलेली आहे. हे मी आता झाकून 5 मिनिट असंच ठेवून देणार आहे. त्यानंतर याचे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता थोडंसं हे थंड होऊ देऊ. पीठ थोडं थोडं थंड झालेलं आहे. आता आपण हे चांगलं मळून घेऊया. पिठाचा कुठे गोळा राहिला असेल तर तो गोळा यामध्ये फोडून घेऊया. थोडासा पाण्याचा हात लावून लावून हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी गरम आहे, त्यामुळे हाताला ते चांगलंच भाजतं आहे. पीठ आता चांगलं मळून झाले, गुठळे निघून गेलेत. याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. हाताला पाण्याचा हात लावून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. आता या सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत. हे गोळे आता 20 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत.
20 मिनिट झाले. बघा कशी वाफ आली आहे. गरम असतानाच आपल्याला या पिठाचे पापड्या लाटून घ्यायचे आहेत. तर या गरम गरम पिठाचे आपण प्रथम लाट्या करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला किती लहान छोटा पापड लाटायचा आहे त्यानुसार याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर पहा, एवढ्या आकाराची लाटी मी येथे तयार करून घेतली आहे. मी 2.5 किलो पिठाचे पापड तयार करून घेत आहे. त्यामुळे मी थोडे पीठ वाफवून घेतले आहे आणि मग याच्या मी लाट्या आणि पापड तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने चाळणीतल्या पिठाच्या सर्व लाट्या मी तयार करून घेतल्या आणि आता मी पापड लाटायला घेतले आहे. तर आता इथे पुरी मेकर घेतला आहे. त्यावर खालच्या बाजूने एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्याला थोडेसे तेल लावले. यावर आता पापडाची लाटी ठेवली आणि वरून पुन्हा एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि त्यालासुद्धा आतल्या बाजूने थोडेसे तेल लावून घेतले. आता प्लास्टिक पेपरला एकदा तेल लावले की पुन्हा त्याला तेल लावायला लागत नाही. सुरुवातीलाच फक्त तेल लावून घ्यायचे आहे, नाहीतर पापडांना तेलकट मेंचट असा वास यायला सुरुवात होते. म्हणून शक्यतो कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. आता इथे पुरी मेकरवरती पापड तयार झाला आहे. पहा किती सुंदर पातळ आणि मोठा असा पापड तयार झाला आहे, बघू शकता. आणि त्याला कुठेही कडेने चिरा गेलेल्या नाही आहेत. आता हा पापड आपण वाळत घालूया. आता अजून एक पापड तयार करून घेऊ आणि दोन्ही पापड वाळत घालू. तुम्ही पाहू शकता, हाही पापड अतिशय सुंदर पातळ आणि मोठा तयार झाले. आता हे दोन्ही पापड एकदम वाळत घालून घेऊया. येथे मी एका साडीवरती हे सर्व पापड वाळत घालणार आहे. असेच आता उरलेले सर्व पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. 3 दिवस उन्हात ठेवल्यानंतर पापड आपले मस्त तयार झाले आहेत. पापडाला कुठेही तडे गेले नाहीत किंवा चिराही पडल्या नाहीत आणि अगदी पांढरे शुभ्र पापड तयार झाले आहेत. आता आपण त्या पापड्या छान वाळलेल्या आहेत. वाळल्यात मस्त. 2 दिवस त्यांना मस्त असं ऊन दिलेलं आहे. उन्हात ठेवून वाळून घेतल्या. आता वाळलेल्या पापड्या आपण तळून घेऊया. मस्त असे पापड इथे फुललेले आहेत. पाहू शकता, पापड छोटा आहे वाळल्यानंतर, पण तळल्यानंतर तो 2 ते 3 पट मोठा होतो. आता इथे 3 ते 4 पापड मी तळून दाखवत आहेत. पहा तुम्ही आता. पापड आता तळून झालेले आहेत. आता बघूया तळण्यापूर्वीचा पापड आणि तळल्यानंतरचा दुप्पट तिप्पट फुललेला पापड. आता हा तळल्यानंतरचा पापड आणि हा तळण्यापूर्वीचा पापड. बघा, दुप्पट तिप्पट फुललेला हा पापड आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.